महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीमध्ये 3 जागेवरून तिढा आहे। ठाणे, पालघर, रत्नागिरी लोकसभा जागेवरून वाद आहे। या 3 जागांपैकी भाजपला एक जागा हवी आहे, मात्र शिवसेना शिंदे यामध्ये ती देण्यास अनुकूल नाहीत। भाजपनं पालघर किंवा रत्नागिरी यापैकी एक जागा लढवण्याची भूमिका घेतील। याबाबत महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा बैठकीत तोडगा काढण्याच्या सूचना दिल्लीमधून भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्या असल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून आणखी या संदर्भातले तपशील। सागर, महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीत सुद्धा 3 जागांवरून तिढा आहे। ठाणे, पालघर आणि रत्नागिरी काय काय नेमक्या या संदर्भातल्या घडामोडी घडतात? जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही का? यामुळे जी चर्चा सुरू होती की शिंदे शिवसेनेच्या वतीने काही उमेदवारांची घोषणा केली जाईल ती तुर्तास आज होण्याची शक्यता कमी वर्तवली जाते। प्रामुख्याने कोकण आणि मुंबई म्हणजे टेरिटरीच्या आसपास अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। रिजन मधल्या ज्या लोकसभा जागा आहेत यावरनं हा वाद असल्याचं समोर येतं। एकनाथ शिंदे ठाण्यातून प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत स्वतः लढवावी शिंदे शिवसेनेकडनं अशा स्वरूपाची भूमिका आहे। यामुळे भाजपाकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा पालघर यापैकी एक लोकसभा देण्यात यावी अशा स्वरूपाची भूमिका मांडली गेलेली आहे। याचं प्रमुख कारण असं सांगितलं जातं की ठाणे आणि कोकण पट्ट्यामध्ये जर आत्ता पाहिलं तर फक्त भाजपाकडे कोणतीही जागा नाही। या रायगडमध्ये सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत। रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे जर आता शिवसेना शिंदेकडनं दावा केला जातोय। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पालघर या तिन्ही ठिकाणी शिंदे शिवसेनेकडनं दावा केला जातोय। अशा परिस्थितीमध्ये भाजपसारखा पक्षाला किमान एक जागा मिळावी अशा स्वरूपाची भूमिका आहे। यामुळे भाजपाच्या वतीने दिल्लीतून थेट असं सांगण्यात आलेलं आहे, असं समजतं की राज्यातल्या नेत्यांनी आज किंवा उद्या याबाबत तोडगा काढायला जावा आणि तात्काळ याबाबतचा निर्णय घेतला जावा। म्हणजे या 3 जागांवर आज निर्णय येणं अपेक्षित आहे। सागर, धन्यवाद दिलेल्या सर्व तपशिलांसाठी। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर शिंदेंनी भाजपला या जागा देण्यास नकार दिल्याचं सूत्रांकडून कळते, त्यामुळे आता काय नेमकं यावर तोडगा निघतोय हे येणारा काळच ठरेल।